सभागृहाचे असतील, या शहराचे अध्यक्ष आपण रोहित असतील, उपमापती असतील, आपण 5 लोकांनी या सभागृहाच्या 102 सदस्याच्या भावना आपण मन कवल्यात. आमच्या मनातल्या ज्या काही सूचना शिफारशी असतील, आम्हाला जे वाढवतं त्या तुम्ही तंतोतंत केलात. त्यामुळं या सभागृहाच्या वतीनं तुमचं खरोखर कौतुक, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि महापौर साहेब, माननीय सभापती, स्थायी समिती, आपल्या दोघांना एक वारसा आहे. आणि महापौर साहेब, आपण कोटे घराण्यांशी सल्लागित न होऊन तिसरी चौथी पिढी आहे. तसं ज्या शहराचा पगडा, शहराच्या राजकारणावर ज्यांचा पगडा होता, असे स्वर्गीय तात्या कोटे असतील किंवा स्वर्गीय बाबुराव ठाकूर असतील, आज सभापती आपल्या या चाकोते घराच्या सुंदर आहेत. त्यामुळे आता गणेशदादा म्हणले की 3 दिवसात तरी बजेट प्रस्ताव ऑलरेडी त्यांच्या घरामध्येच सोलापूर शहराची खरा माहिती असणारे वारसा त्यांच्या मागे आहे. आपल्याला देखील वारसा आहे. आज या बजेटवर ही दुसरी टर्म आहे की महापालिकेत नगरसेवक काम करताना. यापूर्वीच्या सभागृहातले बजेट आम्ही बघितले. त्यावेळेस आपण त्यावेळेस पण सत्तेवर होतात, आजही आपण सत्तेत आहात. सत्ता कोणाची असो, पण या शहरावर राज्य करण्याची जी कोटे घरांची कसब आहे, महापौर साहेब आपलं कौतुक आहे. त्यामुळे आपलं खरंच मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही देखील फार कष्ट घेतला, बजेट तयार केला, त्यामुळे तुमचं देखील अभिनंदन. ठीक आहे, आमचा प्रभाग झोपडपट्टी असल्यामुळे आम्हाला वाटत होतं की काही थोडंसं आमच्या पण झोपडपट्टीत भागा पडतील. काही हरकत नाही, आम्हाला जोडवायपेठ लांब नाही. तुम्ही तुमच्या प्रभागात जे सुपर मल्टी स्पेशालिटी करतात, आपण पुढे अपेक्षा होती की हे झोपडपट्टी भागात झालं असेल तर आणखी जास्त, पण आम्ही तुमच्यावर नाराज नाही. त्यामुळे मी हे जे बजेट तुम्ही तयार केला, तुमचं खरोखर कौतुक आहे. त्यामुळं हे बजेट तयार करण्यासाठी आपण लोकांनी घेतले कष्ट आहेत. त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. 2-3 सूचना सकाळी काळे साहेबांनी 2 सूचना घेतल्यात, बाकी आहेत त्या सूचना फक्त सांगतो. या महापालिकेच्या बजेटमध्ये ज्याची 5-50 कोटीची वाढ होणार आहे अशी सूचना आहे, आपण ती घ्यावी अशी माझी विनंती आहे. सध्या परिस्थितीत महापालिकेचे जे मुख्य उत्पन्न स्रोत आहे ते कर आकारणी वसुली हेच आहे. आमच्या माहितीनुसार गेल्या 20 वर्षापासून नवीन कर आकारणी पुस्तक केले गेले नाही. मनपा कायद्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 कराधान नियम क्रमांक 7(3) व 21(2) नुसार दर 5 वर्षांनी नवीन आकारणी पुस्तक होणं अपेक्षित आहे. पूर्वी शहरातील मिळकतीस प्रत्यक्ष भेट देऊन वाढीव बांधकाम, वापरात बदल, नवीन इमारत याची तंतोतंत माहिती घेऊन दर 4 वर्षांनी सर्वे करून त्या प्रॉपर्टीचे पुस्तक तयार केलं होतं. ते गेल्या 20 वर्षापासून होत नाही. संपूर्ण शहर हद्दवाढ व हद्दवाढ प्रत्येक मिळकतीचा सर्वे होम केला तर निश्चित खूप मोठी वाढ उत्पन्नात होणार असून उत्पन्न हे आपल्या महापालिकेला कायम सुरू राहणार आहे. माझी आयुक्त साहेबांनी महापौर विनंती आहे, यासाठी आपण स्पेसिफिक एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी त्याच्या नेतृत्वाखाली तुमचं भूमिमानाचा असेल, टॅक्स असेल, अजून किमान 80 ते 100 त्यांना याची माहिती आहे. आता एक स्टाफ मेंबर साहेब संपूर्ण हद्दवाढ शहराचा पर्यटन सर्वे करा. महापालिकेच्या उत्पन्नात माझा अंदाज होता पूर्वी 25 कोटी, पण या दिवसाची माहिती घेतली तर किमान 50 कोटीचं उत्पन्न महापालिकेचं हे दरवर्षी वाढणार आहे. त्यामुळे माझी महापालिका आयुक्त सभागृहाचे महापौर आपल्याला हात जोडून विनंती आहे की हे महापालिकेचं कायमस्वरूपी उत्पन्न वाढणारा विषय आपण हे थोडंसं गांभीर्य लक्ष द्यावं आणि हा विषय मागे लावा. सोलापूर शहर महापालिकेच्या मालकीच्या खुला जागा, जे शॉपिंग सेंटर, मिनी शॉपिंग सेंटर असून त्यापैकी जे गाळे वाटप झालेत त्याची भाडेवाढ करण्याची एक विहित कालमध्ये धोरण ठरवून तात्काळ भाडेवाढ करण्याची कार्यवाही चालू करावी. तसेच जे गाळे मूळ गाळेधारकाकडून परस्पर हस्तांतरित झालेत अशा गाळ्याचे तात्काळ भूमी मालमत्ता विभागाकडून सर्वेक्षण करून सदर गाळे महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्याचा फेरलिलाव करून फेरवाटप करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी एक सूचना आहे. महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभाग स्वतंत्ररित्या उपाय दर्जाचे आयुक्त अधिपत्याखाली द्यावा, जेणेकरून पूर्वी हा विभाग नगराभियंताखाली होता. आज हा नगराभियंता नसून मला वाटते फक्त भूमी मालमत्ताच आहे. त्यामुळे याच्यावर देखील नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त दर्जाचा अधिकार द्यावा, जेणेकरून त्यावर ते भूमी मालमत्ता खाते इतकं महत्वाचं आहे. त्या खात्यावर आपली इतकी चर्चा झाली आहे. स्वतः मान्य आयुक्त देखील त्या स्टाफवर किंवा त्या खात्यावर नाराज आहेत. सगळ्यात आपल्याला उत्पन्न देणारं खातं ते पण मोठं आहे. त्यामुळे त्या खात्यात देखील आपण जातीने लक्ष देऊन त्यातल्या बारीक गोष्टी आहेत त्याचं आपण निरीक्षण करावं अशी सूचना आहे.
माननीय महापौर साहेब, मागील आठवड्यात आपल्या PHC कडे विशेष चर्चा आला होता. आपल्याला जी सोलापूर महापालिका पाणी पुरवठा करते, जलसंपदा विभागाकडून जे पाणी उचलले जाते त्याकरिता जलसंपदा विभागाकडून आकारली जाणारी पाणीपट्टी सदर पाणीपट्टीच्या अनुषंगाने सदर विभागाकडून दंड आकारला जातो. तरी सोलापूर महानगरपालिकेकडून नेमके उचलण्यात येणारे पाणी व त्यापोटी आकारली जाणारी पाणीपट्टी याबाबत सोलापूर महानगरपालिका ही वर्ग महापालिका असून आपली आर्थिक स्थिती सर्वसाधारण असल्याने सदर पाणीपट्टी व दंड आकारण्याच्या अनुषंगाने सखोल अभ्यास करून याबाबत तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. जलसंपदा विभागात वरिष्ठ अधिकारी माननीय जलसंपदा मंत्री यांच्या समेत उच्चस्तरीय बैठक घेऊन शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यापोटी जलसंपदा विभागाकडून आकारली जाणारी पाणीपट्टी सवलतीच्या दरात आकारणीबाबत यापूर्वीचा दंड माफ करून घेण्यावर पाठपुरावा करावा. आवश्यकता भासल्यास या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस तर ही रक्कम मोठी आहे, आपल्या परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे आयुक्त साहेब, महापौर साहेब, आपण या देखील लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि एक छोटासा एक शंका फक्त, आपण आपली निवड महापौरपदी बिनविरोध झाली त्यासाठी आपले सहकारी अमोलबाबू असतील, चेतनदादा असतील किंवा MNचे असतील, आपण यांना विनंती केली होती किंवा आपण ती निवडणूक बिनविरोध करा. माझी आपल्याला विनंती आहे किंवा बापू असेल, दादा असेल, आपल्याला देखील विनंती आहे. दादा, आपण देखील माझ्या सत्तेत होता, त्यात मी देखील सदस्य होतो. आपण आम्हाला कधीही समान निधी दिला नाही, पण हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे, कुणावर अन्याय करणार नाही. तुम्हाला महापौर निवडणुकीच्या वेळेस जो शब्द दिलाय तो शब्द आणि महापौर साहेब सभागृहाने आपण पाळावा. या सगळ्या सदस्यांना आपण समान निधी देऊन आपलं आजचं जे बजेट आहे हे ऐतिहासिक बजेट करून हे बजेट एकमतानं व्हावं. माझी दादा, बापू, MN या सगळ्या विनंती हे बजेट आपलं एकमतानं व्हावं. आपण ते करावं अशी अपेक्षा होतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौर साहेब, महापौर साहेब